धम्मपद पकिन्नक वग्गो दूरे संतोपकासेंती हिमवंतो वपबतो असंतेथ न दिसंती रत्तिखित्ता यथासरा। हिमालय पर्वताप्रमाणे संत दुरूनही प्रकाशतात, पण असंत रात्रीच्या अंधारात फेकलेल्या बाणाप्रमाणे दिसत नाहीत। अर्थकथा। चूल सुभद्दास नावाच्या अनाथ पिंडकाच्या मुलीने एका बौद्धेतराबरोबर विवाह करून ती आपल्या सासरी गेली। तिच्या सन्मानार्थ नग्न संन्याशांना भिक्षा देण्यात आली। त्या संन्याशाची सेवा करण्यास तिच्या सासऱ्याने तिला सांगितले, तरी तिची मर्यादशीलता तिला तसे करू देत नव्हती। ती नग्न संन्याशाची सेवा करण्यास नाखुश आहे हे पाहून सासऱ्यांना तिचा राग आला। जेव्हा बुद्ध व त्यांच्या शिष्यासंबंधी तिने आपल्या सासूला माहिती दिली, तेव्हा तिने त्यांना दुसऱ्या दिवशी भोजनासाठी आमंत्रण देण्यास सांगितले। त्यावेळी बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांचा मुक्काम फार दूरवर होता। ती निष्ठावंत बुद्धानुयायी असल्याने तिने आपल्या ठिकाणाहून बुद्धाकडे एक विचारलाट पाठवून त्यांना निमंत्रण दिले। बुद्धांचा एक धर्मोपदेशक ऐकून अनाथपिंडिकाने दुसऱ्या दिवशी बुद्धांना भोजनाचे आमंत्रण दिले। बुद्धांनी त्यास सांगितले की विवाह झालेल्या त्यांच्या मुलीचे भोजनाचे आमंत्रण त्याने अगोदरच स्वीकारलेले आहे। याचे अनाथपिंडकाला आश्चर्य वाटले। आपली कन्या इतकी दूर राहत असता हे कसे घडले? त्यावर बुद्धांनी ही गाथा उच्चारली।